अर्जुन सिंग, तुम्हाला या परिसराविषयी काय वाटतं? या भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात पवनचक्क्या आहेत. हो हो. ह्या पवनचक्क्या बघितल्यावर एक वेगळा आनंद वाटतोय. तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही बोला. नाही, पवनचक्क्याचा प्रश्नच नाही, चांगल्या भारी दिसतात. हा 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 पण पॉवर जनरेशन जे होत आहे हा हा. ते सगळ्यात स्वस्त होतं. इनिशियल आणि- कॉस्टच जास्त आहे. आणि आजचं हवामान किती मस्त आहे एकदम. हो ना. हा तसं या परिसरात भरपूर बसवलं त्यांनी. हो हो हो. एकदम शानदार काहीतरी पाहण्यासारखं हे वाटतं. मस्त वाटतं एकदम एरिया वगैरे असं. आणि पवनचक्क्याच्या किती मोठ्या प्रमाणात विद्युत निर्मिती होत असेल. नाही, पण कालांतराने ना पवनचक्क्या, सोलर पॉवर प्लांट हे सगळे होऊ नये ना. या गरजेचं आहे. निवळ हे सोलर पॉवर प्लांटची औष्णिक गरज विद्युत आहे. केंद्र वगैरे सगळं ते बंद व्हायला पाहिजे. बंद एवढं किती मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रोडक्शन करावं मग लागेल. काय. या युरोपीय देशाच्या बरोबर आपल्याला ह्या पवन ऊर्जा म्हणा किंवा नंतर आपली सोलर एनर्जी आहे ती निर्माण करावं लागेल. बरोबर. आणि त्यानंतरच आपण जे स्वयं किंवा इंडिपेंडेंट हो असं म्हणतो. राईट राईट राईट. स्वयंभू. छान आहे, पण भरपूर एनर्जी आहे. आता आपण चाललोय इथून चित्रदुर्गकडे. चित्रदुर्ग आहे इथून 33 किलोमीटर, हा. शिवमोगा आहे 143 किलोमीटर आणि मंगळूर आहे 334 किलोमीटर. हो हो. आणि आपण सकाळी 5:30च्या दरम्यान घरात हल्लोय. वाटेत नाश्ता केला हो. आणि त्यानंतर पुढे आल्यानंतर आपण तुमच्या मित्राच्या घरी गेलो होस्पेटला. हं. आणि तिथून आपण चहा पाणी करून त्यांच्याकडून आलोय. आणि पुढे जात असताना जाणून बुजून एक ब्रेक घ्यायचा म्हणून आपण इथं या ठिकाणी थांबलेलो आहे. नाही, पण आपला ट्रॅव्हल पण खूप फास्ट झाला. रस्ते चांगले आहेत. नाही नाही, रस्ते चांगले आहेत त्यामुळं फारच चांगले वेळ आहेत. म्हणजे प्रवास कसा होतो हे कळत नाही. हो, वेळ हो. निघून जातो पटपट पटपट. छान झालं. गुड. ठीक.